नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यासाठी खास आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारे अतिशय चविष्ट असे आवळा सरबत कसे बनवायचे. हे सरबत तुम्ही एकदा बनवून महिनाभर स्टोअरसुद्धा करू शकता आणि हे सरबत चवीलासुद्धा खूप छान असते, चविष्ट असते आणि शरीराला आपल्या आतून थंडावा देतं. तर चला तर मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर आपण इथं 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो असे आवळे घेतले आहेत. तर सर्वात आधी हे आवळे आपण स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून छोटे छोटे तुकडे करून त्याच्या बिया वेगळ्या करूयात. याच्या वेगळ्या बिया केल्या की नंतर आपल्याला हे आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याला छान अशी स्मूथ याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, न पाणी ओतता. आवळ्याचे तर तुम्हाला महत्त्व माहीतच आहे. आवळा हा विटॅमिन सीचा मोठा स्रोत आहे, त्यामुळे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी तो खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आवळ्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करू शकता सरबतसाठी. तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत आपण. हे बघू शकता, अशा पद्धतीने बिया वेगळ्या करायच्या आवळ्यामधल्या. आणि हे मोठे मोठे आवळे आहेत, जर तुम्हाला छोटे जरी भेटले यापेक्षा तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. आवळा सरबत ह्या पद्धतीने बनवलेलं 1 ते 2 महिने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून काचेच्या भरणीत ठेवू शकता. तर आपण बघू शकता अशा पद्धतीने आवळे कट करून छोटे छोटे तुकडे करून त्याच्या बिया वेगळ्या केल्या आहेत. तर आता आपण सगळे आवळे तुकडे करून घेतले आहेत. तर इथं बघू शकता धाग्यांची मिश्री घेतली आहे. धाग्यांची मिश्री यासाठी घेतली आहे की ती नैसर्गिक थंडावा देते आपल्या शरीराला. खडीसाखर पित्तशामक असते, त्यामुळे आवळ्याच्या गुणासोबत ती पोटाला शांत ठेवते. धाग्यांची खडीसाखर ही साखरेच्या तुलनेत कमी प्रक्रिया केलेली असते, त्यामुळे ती अधिक पौष्टिक असते. त्यामुळे तुम्ही नक्कीच धाग्यांची मिश्री वापरू शकता किंवा खडीसाखर आपली जे किराणा स्टोअरमध्ये भेटते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर धाग्यांची मिश्री आपण छान अशी बारीक करून घेतली आहे. त्याच भांड्यात आता मी आवळ्याचे तुकडे घालून छान असं बारीक पेस्ट करून घेऊया आपण याची. थोडं थोडं करून आपल्याला छान असं याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आवळे भरडताना किंवा बारीक करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही किंवा पाण्याचा हातसुद्धा लागून द्यायचा नाही. त्यामुळं आपलं हे आवळा सरबतचं प्रेमिक्स जास्त दिवस टिकतं. ह्या पद्धतीने आवळ्याचा ज्यूस निघतो. तर एक पातळ कापड घेतलं आहे कॉटनचं आणि त्यामध्ये आपण जे आवळे सगळे छान असं बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यात, ती टाकून घेतली आहे. आणि हे छान असं आपण आत्ता ह्याला एक कापड घट्ट दाबून घेऊन असा याचा रस काढून घेऊया एका मोठ्या भांड्यात. बघू शकता ह्या पद्धतीने. तर खूप छान असा आवळ्याचा रस निघतो, सहजासहजी निघतो. याला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर कापडात तुम्हाला गाळायचा नसेल आवळाचा ज्यूस तर तुम्ही गाळणीतसुद्धा गाळून घेऊ शकता, काही फरक पडत नाही. पण कॉटनच्या कपड्याने करून घेतलेले त्यामध्ये अजिबात आवळ्याचं जे आपण ज्यूस बनवतो थोडासा जे मोठे तुकडे असतात ते येत नाहीत कापडामध्ये. आणि आता हा आवळा ज्यूस आपण मोजून घेऊया. पाऊण कप असा बरोबर भरलेला आहे. तर पाऊण कप असा आवळा ज्यूस आपला तयार आहे. तर कढईत टाकून घेतला आहे, गॅस चालू नाही केला अजून. आणि ह्यामध्ये आपण जी मिश्री म्हणजे धाग्यांची मिश्री जी बारीक करून घेतली होती ती सुद्धा घालून घेणार आहोत. तर ही 1.5 कप अशी मिश्री टाकून घेतली आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी वाढवू शकता, पण एवढी ठीक आहे. नैसर्गिक थंडावा देते धाग्यांची मिश्री, म्हणून जरूर वापरा उन्हाळ्यामध्ये. तर मंद आचेवर आपण आता गॅस चालू केला आहे. मिश्री सगळी विरघळून घेऊया मंद आचेवर. फक्त आपल्याला मिश्री त्यात विरघळून घ्यायची आहे, याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही. थोडंसं चिपचिपी आपलं असं हाताला चिपचिप लागलं थोडंसं हे मिश्रण की आपण हे गॅस बंद करून घेऊया, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार होईल. ह्या पद्धतीने पाहायचं. थोडंसं चिपचिप वाटलं बोटाला की हे बंद करायचं गॅस आपला. जास्त वेळ लागत नाही, हे मिश्रण तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही. मंद ते मध्यम आचेवर आपण ही धाग्यांची मिश्री यामध्ये विरघळून घेतली आहे. लहान गॅस आहे
आणि यामध्ये काळी मिरी पावडर टाकली आहे, चाट मसाला टाकला आहे 1 चमचा, काळी मिरी पावडरसुद्धा 1 चमचा टाकली आहे आणि हे काळं मीठ आहे 1 चमचाच टाकलं आहे मी. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं वाढवू शकता. आणि पाऊण चमचा असं आपलं साधं मीठ टाकलं आहे. हे सगळं मिक्स करून घेऊया मंद आचेवर आपल्या, आणि मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. आता हा चिपचिपा असा ह्याचा पाकासारखं टेक्स्चर झालं आहे. हे मिश्रण आपलं तयार आहे. गॅस बंद करून घेऊया. हे सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे. काळी मिरी पावडर, काळं मीठ, चाट मसाला, चवीनुसार मीठ टाकलं आहे. तर तुम्ही यामध्ये जिऱ्याची पावडरसुद्धा मिक्स करू शकता. जिरंसुद्धा उन्हाळ्यात पित्तशामक असतं म्हणून तुम्ही यूज करू शकता. तर हे मिश्रण गाळून घेऊया. थंड करून हे मिश्रण आपण गाळणीने गाळून घेतलं आहे. म्हणजे ह्याचे जे मोठे मोठे जे कण आहेत काळी मिरी पावडरचे ते वरती येतात, आणि जरी राहिले आवळ्याचे थोडेसे कण तरीसुद्धा वरती येतात गाळणीमध्ये, आणि हे मऊ असं आपलं हे मिश्रण तयार होतं. आवळ्याचं सरबताचं प्रीमिक्स तयार आहे. हे लगेचच आता आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. जर तुम्हाला वेळ असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता, वेळ नसेल तर, आणि वेळ असेल तर रूम टेम्परेचरवर तुम्ही थंड करून यामध्ये लिंबूचा रस टाकूया. जर गरम गरम आपण आवळ्याच्या ह्या प्रीमिक्समध्ये लिंबू पिळलं किंवा लिंबूचा रस टाकला तर ते कडवट होऊ शकतं. त्यामुळं थंड झाल्यावरच टाका. लिंबूच्या बिया आपल्याला वरती यावेत म्हणून मी गाळणीने गाळून घेतलं आहे, त्याच गाळणीने. तर थंड झालं आहे मिश्रण. तर आता आपल्याला याचं सरबत बनवायचं आहे. तर सरबत कसं बनवायचं ते पाहूया. एका वाटीमध्ये हे प्रीमिक्स घेतलं आहे आवळ्याचं. तर ग्लास घेतले आहेत मी इथं काचेचे, आणि हे प्रीमिक्स आपलं आवळ्याचं सरबताचं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता 1 ते 2 महिने. पण राहत नाही हे. आपण दररोज बनवून पिऊ शकतो, कारण एवढं स्वादिष्टच असतं हे सरबत. तर इथं 2-2 चमचे आपण आवळ्याचं प्रीमिक्स टाकून घेऊया ग्लासमध्ये. आणि थंड माठातलं किंवा फ्रीजमधलं तुम्ही पाणी टाकू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. पण माठातलं पाणी योग्य असतं उन्हाळ्यात. आणि 2-2 तुकडे मी बर्फाचे टाकले आहेत, आणि यामध्ये माठातलं पाणी टाकून घेऊया आता आपण. आणि पुदिन्याची पानेसुद्धा तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये टाकू शकता चुरगळून. तर मी पुदिन्याची पाने टाकली आहेत वरून. रिफ्रेश वाटतं. पुदिन्याची पानं खूप छान असतात आरोग्यासाठी, थंडावा देतं शरीराला. नक्कीच वापरा. आता इथं मी सब्जा बियासुद्धा भिजवल्या होत्या. आता त्यासुद्धा आपण 2 ग्लासमध्ये टाकून घेऊया. जर आवडत असेल तर नक्की हे बनवून पहा. अशा पद्धतीने खूप छान लागतं हे आवळ्याचं सरबत. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून हे आवळ्याचं सरबत तुम्ही नक्की बनवून पहा. तयार आहे आपलं थंडगार आवळा सरबत. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते पण तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अशा पद्धतीने आपलं हे तयार झालं आहे आवळ्याचं सरबत. 2 प्रकारचं बनवून दाखवलं आहे. तर नक्कीच हे ट्राय करा. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हे बनवू शकता. जर तुम्हाला धाग्यांची मिश्री जर वापरायची नसेल तर तुम्ही आपली साधी साखरसुद्धा वापरू शकता. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.